नगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या तापकीर गल्ली येथे काल रात्री विद्युत रोहित्राला आग लागली। हा भाग पूर्वीपासून मोठा व्यावसायिकांचा व्यावसायिक आस्थापनांचा असल्याने दिवस रात्र या परिसरामध्ये मोठी वर्दळ असते। काल या विद्युत रोहित्राला अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळ येथील रहिवाशांची धावपळ झाली। आग लागल्याचे समजताच जवळील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवून तात्काळ आग विझवण्याचे काम केले, त्यामुळे येथील मोठी हानी टळली। या आगीच्या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला। या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे हे विद्युत रोहित्र या नागरी वस्तीतून एका सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी येथील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली। काल रात्री 9:30 वाजता तपकीर गल्ली परिसरातील महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली गेली। त्यासाठी आज आपण इथे महावितरणचे अधिकारी श्री मंगेशजी साळुंके साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी सर्व तपकीर गल्लीतील रहिवासी व सोबत नगरसेवक बोराटे साहेब, विशाल वालकर साहेब हे सगळे प्रतिनिधी इथं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला अवगत केलं आहे की हे काम आम्ही त्वरित मार्गी लावूया। नमस्कार, माझं नाव नरेश फिरोदिया। तपकीर गल्लीमध्ये काल रात्री भीषण आग लागून होणारी मोठी जीवितहानी आणि दुर्घटना टळली। टायमावर नगरसेवकांनी बाळासाहेबजी बोराटे यांनी अग्निशामक दलाची गाडी पाठवली व समक्ष उपस्थित राहून आमच्या सगळ्यांना तिथलं याच्यातून वाचवलं त्यांनी त्या घटनेतून। आणि पुढं काय अजून त्यांनी MSCB वाल्याने हालचाल केली नाही, त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो। त्यांना निवेदन दिलं आहे, पुढची ते त्वरित व्यवस्थित सगळं करून देतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। तपकीर गल्ली भागातील सर्व रहिवासी त्या भागातील आले होते आणि तिथला जो विषय रोहित्राला आग लागली होती आणि त्यातून भीषण घटना टळलेली। काही दिवसापूर्वी याच भागात काही बकऱ्या चिकटल्या होत्या, काही एक माणूस पण चिकटला होता। या संदर्भात आम्ही इथले जे कार्यकारी अभियंता आहे त्यांना निवेदन दिले आणि त्यांच्याबरोबर साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यात आम्ही असं मागणी केली की ह्या ठिकाणची जी DP ती दुसरीकडे शिफ्ट करा आणि ज्या खाली वायरी खाली आलेल्या आहेत किंवा काही जे प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम जे छोटे छोटे आहेत ते सगळे सॉल्व्ह करून द्यावे, या भागातील नागरिकांची मागणी होती आणि त्यांनी निश्चितच आम्हाला सहकार्य करू म्हणून सांगितले। दुसरं जे DP हलवण्याचा जो विषय, त्याला जर जागा उपलब्धता लवकरात लवकर झाली तर या ठिकाणी लवकरात लवकर ही DP या भागातून शिफ्ट होईल। माननीय नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या मार्फत आम्ही आज इथं येऊन साळुंके साहेबांना निवेदन दिलेले आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या पद्धतीमध्ये आम्ही तिथं 2 दिवसामध्ये आम्ही सगळी तिथली पाहणी करून DP हलवण्यासाठी कुठं जागा आहे का हे सुद्धा पाहणी करून किंवा त्यालाच विविध प्रकारचं काय करता येईल हे करून आम्ही तुम्हाला करून देऊ म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे। जय महाराष्ट्र। माझं नाव अमित लड्डा, मी राहणार तपकीर गल्लीत मी राहतो। आम्ही आता MSCB ऑफिसमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी। काल रात्री DPला जी भीषण आग लागली त्यात जीवितहानी वाचली। हा प्रकार 2-3दा झालेला आहे। पहिले बी गणपतीच्या काळात मी निवेदन पण दिलं होतं, पण आमचं काही काम झाले नाही। त्यामुळे आज आम्ही बाळासाहेबांना घेऊन आलो आहे का आमचे थोडी तरी काम होणार आणि आमचं बाजारपेठी आम्ही टॅक्स देतो, सर्वात जास्त टॅक्स बाजारपेठेतून येतो। आमचं निव्वळ रस्त्याचं काम होत नाही, विजेचं काम होत नाही, पाणी आम्हाला अर्धा तासच येतो। सगळे नुकसान आमचे व्यापारी लोकांचे। यात आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे व आमचे जे सगळ्यांनी आता सहकारी मित्र आमचे बोलले, बाळासाहेब बोलले तसं आमचे काम त्वरित मार्गी लावे, नाही तर आम्ही शिवसेने स्टाईलने आंदोलन करू। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।